नमस्कार. मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे संजीवन योगोपचार. अर्थातच योग म्हटलं की आपल्याला नेहमी योगासनच आठवत असतात. काही काही वेळा आपण किती ठरवतो की आज मी योगासनं करणार आहे. काही काही वेळा 2-3 किती योगासनं करतो, पण तरी सुद्धा कधी कधी आपल्यावरती त्याच्यावरती काही उपयोगच होत नाही. कारण काय, तर आपण तो योगासनं जी आहेत ती आपण एखाद्या तज्ज्ञांकडून शिकली नसतो, किंवा कोणत्या अवयवाला कोणती योगासनं आपल्याला करायची असतात हे देखील आपल्याला माहिती नसतं. खरं तर बऱ्याच आपल्या मनामध्ये शंका येत असतात. ह्या शंका जर आपण तज्ज्ञांनी आपल्या ह्या शंकांचं समाधान केलं तर नक्कीच आपल्याला देखील आनंद मिळून जातो. नेमके संजीवन योगोपचार म्हणजे काय आहे यावर आज आपण माहिती करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर अनुराधा ओक. आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अनुराधा यांनी पातंजल योगसूत्र योग उपनिषद यांच्यावरती PhD केलेली आहे. कबीरबाग मठ संस्थेच्या त्या विश्वस्त आहेत. संजीवन योगोपचार प्रकल्प प्रमुख देखील ते आहेत. याबरोबरीनच त्यांचा योगाभ्यासामध्ये 30 वर्षाचा अनुभव आहे. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारा. यासाठी तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, माझ्याच काय तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनातला हा पहिलाच प्रश्न असेल की संजीवन योगोपचार म्हणजे नेमकं काय आहे? आता संजीवन योग उपचार याच्यामध्ये 4 शब्द आले. सन जीवन. सन म्हणजे सूर्य, जीवन म्हणजे चंद्र. शरीरामध्ये असलेली सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम याचा योग म्हणजे बॅलन्स. आता हा बॅलन्स जेव्हा जातो तेव्हा त्याच्यावर उपचार करावा लागतो. जेव्हा बॅलन्स जातो म्हणजे व्याधी निर्मिती होते. हठयोगामध्ये सांगितलंय की आसनांचा अभ्यास केला तर आरोग्य मिळेल. पण आरोग्य मिळवत असताना जर व्याधी आली तर व्याधी नुरूप योगासनं सांगितली का हठयोगाने? तर जनरलाइज योग सांगितलं. म्हणून त्याच्यावर व्याधीनिरूप योगासनं सांगण्यासाठी ही योगोपचार पद्धतीची निर्मिती डॉक्टर करंदीकरांनी 25 वर्षापूर्वी केली. जे स्वतः MBBS डॉक्टर आहेत, ज्याच्यामुळे त्यांना त्याचं शारीरविज्ञान माहितीये, हठयोगाचा 100% अभ्यास केला, त्यामुळे हठयोगाने काय सांगितलं हे माहितीये, आणि या दोन्हीचा मिलाफ करून प्रत्येक व्याधीनिरूप कोणकोणती आसनं योग्य ठरतील याची रचना केली. प्रत्येक व्यक्तीला अनुरूप योगासनांची रचना झाली आणि त्यानुसार उपचार केले गेले. उपचार म्हणजे काय, तर त्या व्याधीला पूरक असा एक ट्रीटमेंटचा भाग. त्यामुळे इथे येणारे सगळे जे योग साधक आहेत ते सगळे व्याधीग्रस्त असतात. अच्छा, मग डॉक्टर, आपण जेव्हा व्याधींचा उल्लेख करतो तेव्हा हे जे योगोपचार आहेत ते कोणकोणत्या व्याधींवरती आपल्याला केले जाऊ शकतात? हा चांगला प्रश्न आहे. यामध्ये प्रथम येतात त्या स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी, म्हणजे मणक्यांचे आजार, जसं मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अगदी कॉमन आजार आहेत. त्या बरोबरीने येणारा मेटाबॉलिक डिसऑर्डर, ज्याला मधुमेह, अस्थमा, डायबिटीसच्या बरोबरीने येणारे प्रॉब्लेम्स, आणि त्यामध्ये येणारा हृदयविकार हे अगदी महत्वाचं, ज्याच्या बरोबरीने उच्च रक्तदाब आता व्याधी राहिलेली नाहीये, इतके कॉमन झालंय. या सगळ्या व्याधींवर वेगवेगळ्या प्रकारचे योगोपचार इथे डिझाईन केलेले आहेत. आणि डॉक्टर करंदीकरांनी ह्याचं संशोधन करून या हठयोगामध्ये सांगितलेल्याच आसनांचं सहजीकरण म्हणजे सिम्प्लिफिकेशन केलंय, म्हणजे कोणालाही सहज करता येईल. बरोबर. आणि ते करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची मदत घेतली. आता साधनांची मदत का? कारण करेक्शन करताना समजा तुम्हाला एखादी फळी ठोकायची तर त्याची बॉर्डर फिक्स करावी लागते. फिक्स करण्यासाठी तुम्ही काय वापरता? खिळे, नाही तर फळी नीट राहणार नाही. म्हणून आम्ही काय वापरतो? हे रोप्स. अच्छा, हे जे रोप्स आहेत या रोप्सचा काय नेमका उपयोग केला जातो? करेक्शन करण्यासाठी. म्हणजे समजा तुमचा पाय एका बाजूला झुकतोय तर पाय झुकलेला पाय सरळ करा असं मी जरी म्हणलं तरी तो सरळ होणार नाहीये. मग तो जर बेल्टनी मी बांधून ठेवला रोपच्या साह्याने तर आपोआपच तो अलाइनमेंट मध्ये येतो. आणि तसं करण्याचा फायदा असा होतो की मला समजतं माझा पाय लाईन मध्ये कसा ठेवायचा आहे. हे ठेवण्याची प्रॅक्टिस म्हणजे ती योगासनं आहेत. आपल्याला जी योगासनं माहिती आहेत ती योगासनं जर मला उपयुक्त ठरणार नाहीत कारण माझे गुडघे दुखतायत, तर गुडघ्याची अलाइनमेंट ही माझी गरज आहे. बरोबर. कपोतासन ही माझी गरज नाही, मग मी कपोतासन का शिकावं? त्यापेक्षा मी गुडघ्याची अलाइनमेंट करून घेईन. म्हणजे स्वास्थ्य जपणूक माझी कुठल्या ठिकाणी हवी आहे, तर माझं आरोग्य बिनसलंय कुठे? गुडघ्यामध्ये. तर गुडघ्याचं स्वास्थ्य जपणं
ही माझी गरज आणि त्यानुसार मी दिलेले योगोपचार. असं ही एक अभिनव पद्धत आहे. 21व्या शतकात प्रत्येकच व्यक्तीला काही ना काहीतरी घडलंय. हो. प्रत्येकाच्या ऑक्युपेशनल हजार्ड ज्याला म्हणतात, प्रत्येकाच्या व्यवसायानुरूप शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिफॉर्मिटी निर्माण झाल्या, त्या दुरुस्त केल्या तर तुम्ही छान आकार करू शकता. मग तुम्ही कपोतासन सुद्धा करू शकता. अच्छा. पण कपोतासन करत असताना येणारी मेजर अडचण कुठली की मला बॅक बेंडिंगच करता येत नाही, कारण माझी कमरेची लवचिकता गेली. बरोबर. मग कमरेची लवचिकता येण्यासाठी सुटेबल काहीतरी हवं, त्याची रचना आचार्यांनी केली. म्हणून संजीवन योग हा हठयोगा पूर्वी शिकायचा योग असं आचार्य म्हणतात. नक्कीच. मला काय म्हणायचं डॉक्टर, की आता ह्या सगळ्या आपण व्याधींचा उल्लेख केलेला आहे, यापैकी कुठलीही एक व्याधी ही स्वतः एकटी येत नाही, तिच्या बरोबरीने अजून 4 व्याधी येत असतात. अशा वेळी आपण काय करता? त्याप्रमाणे अगदी त्या व्याधीला अनुरूप असाच प्रोग्राम डिझाईन होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, एक डायबिटीसचा पेशंट आहे, पण त्याची कंबरही दुखत असते, त्याची मानही दुखत असते, त्याच्या गुडघ्यामध्ये पण डिफॉर्मिटी असते. तर प्रोग्राम तयार होताना हे कसं कार्ड तयार होतं, या कार्डावर तुम्ही प्रोग्राम बघत असाल. तर हा जो प्रोग्राम आहे हा त्या व्यक्तीच्या त्याला जी गरज आहे त्यानुसार डिझाईन केलेला असतो. त्या व्यक्तीला जे काही घडलंय, त्याच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहे तो इथे लिहिलेला असतो. तो आचार्य स्वतः वाचतात जेव्हा ट्रीटमेंट द्यायला पेशंट भेटायला येतो तेव्हा. ह्याच्यावर लिहिलेल्या माहितीनुरूप त्याला हायपरटेन्शनचा पण त्रास आहे, म्हणजे 140-80 BP आहे, याचा अर्थ त्याला रक्तदाबाचा पण त्रास आहे आणि कंबरदुखीचा त्रास आहे. त्याप्रमाणे त्याचा प्रोग्राम डिझाईन केला जातो. असा हा प्रोग्राम टेलर मेड असतो. टेलर मेड अशासाठी की सरसकट सगळ्यांनी कवायत केल्यासारखी आसनं करायची नाहीत, तर स्वतःचा डिझाईन प्रोग्राम स्वतः योग्य तज्ज्ञ व्यक्तीकडून शिकायचा. योगोपचार तज्ज्ञ तुमच्या बरोबर असतो 10 दिवसासाठी. प्राथमिक योगोपचार शिकवला जातो. 10 दिवसांनी तो कोर्स तुम्ही घरी कसा करा तेही शिकवलं जातं आणि मग तो 2 ते 3 महिने तुम्हाला करावा लागतो, तुम्हाला रिझल्ट येईपर्यंत, म्हणजे दुःखमुक्त होईपर्यंत. आता आपण एक स्लाइड कडे वळूया. नक्कीच. ही एक स्केलेटन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक आय दिसेल. हा जो आय आहे तो आय म्हणजे तुमच्या शरीरामध्ये असलेला हॉरिझॉन्टल ऍक्सेस आणि व्हर्टिकल ऍक्सेस, आणि हा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ऍक्सेसचा बॅलन्स सांभाळणं म्हणजे मानवासन. नॉर्मली आपण जेव्हा दुःख निर्माण होतं तेव्हा हा आयच तुमचा डिस्टर्ब झालेला असतो. बरोबर. आणि ह्या आय मध्ये जेव्हा डिस्टर्बन्स येतो तेव्हा तुम्हाला व्याधी होतात. अगदी सिंपल लॉजिकल विचार केला तर तुम्ही तिरके बसत असता, तिरका टेबलवर लिहित असता, टिल्ट झालेला स्पाइन एका बाजूला वळतो आणि इथे स्पाइन मध्ये डिफॉर्मिटी येते. आता ही डिफॉर्मिटी येते ती फक्त स्पाइन मध्ये येत नाही, तर त्याच्यामध्ये पुढे जे अवयव आहेत त्याच्यावरही अतिरिक्त ताण पडतो, कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो. म्हणजे खरं तर अशा अनेक गोष्टी असतात त्या जर आपण लक्षात घेतल्या आणि एका जर तज्ज्ञांनी लक्ष घेतला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. डॉक्टरांकडे बरीच माहिती करून घेणार आहोत. कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय आपण. वैशाली आपल्याशी बोलतायत सांगलीहून. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार आहे मॅडम तुम दोघींना. नमस्कार. हा, माझा 1.5 महिना झाले ना, मान खूप दुखते असे, म्हणजे आणि खांदे खूप दुखतायत आणि मान सुद्धा दुखते माझी. डॉक्टरांचे औषध उपचार केल्यात. आणखी म्हणजे कसं होतंय, डॉक्टरांनी सांगितलंय की तुमच्या मानेच्या मणक्यांना झीज लागलेली आहे. औषधं सुद्धा चालू आहेत, तरी सुद्धा मला म्हणजे असा फरक पडत नाही. त्यासाठी म्हणजे कोणते योग वगैरे करावे लागतील मला, त्या संदर्भात जरा मला माहिती हवी होती. वैशालीताई, तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही कुठला व्यवसाय करता का गृहिणीच आहात? नाही, मी घरीच असते, फक्त कामं. आता घरची कामं करणारी गृहिणी खूप कामं करते मान वाकवून. सगळी कामं पुढेच झुकणारी असतात आपली. पाणी भरणं, कपडे धुणं, भांडी घासणं, प्रचंड प्रमाणात स्वयंपाक करणं, पोळ्या करणं, भाकऱ्या करणं, ही सगळी मान खाली करण्याची कामं आहेत. आता ही कामं करत असताना तुम्ही जर स्क्रीनवर बघाल तर ही जी मानेची रचना आहे ती बिघडते, आणि ती रचना बिघडल्यामुळे मानेच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण पडतो, आणि इथे असलेली जी डिस्क आहे, ज्याला मधली जी चकती म्हणतात, जी कुशनिंग सारखी असते, ती हळूहळू झिजते, आणि ती झिजल्यामुळे तिथे डिफॉर्मिटी निर्माण होते, म्हणजे त्याच्यात व्यस्तता निर्माण होते. आता त्याला पूरक जर तुम्ही आसनं घेतलीत, जसं ही एक आसन तुम्ही बघितलं तर ही छाती उचलण्याचं आसन आहे. छातीचा पिंजरा पुढे झुकल्यामुळे डिस्टर्ब होतो मान, ही मान डिस्टर्ब होते.
ती सरळ राहावी म्हणून हे साधं बेल्ट शरीरावर लावायचं आहे. जसं ही 2 असे बेल्ट्स लावले जातात ज्याच्यामुळे मानेचे स्नायू खाली ओढले जातात. आता खाली ओढले गेले की ही जी मानेची आसपासचे सगळे स्नायू आणि खांदे दुखी आहे जे तुम्ही म्हणताय, कारण पुढे हात केले जातात म्हणून खांदे दुखतात. हा अशा प्रकारे हात लांबवला की मानेपासून खांद्याला चिकटलेले सगळे स्नायू ताणले जातात. ताणले गेले की त्याच्यावरचा ताण निघून जातो. निघून गेला की मानदुखी पूर्ण बरी होते. फार छान. खरं तर ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात, कारण बहुतेक वेळा आपल्याला लक्षात येतं की आपली मान दुखते, कंबर दुखते, त्यामागची कारणं देखील माहिती असतात. डॉक्टरांनी आपल्याला व्यायाम करायला सुचवले असतात, पण ते नेमके व्यायाम कोणते करावं हे मात्र आपल्यासमोर एक प्रश्नचिन्ह असतं. तर तेच आपण सोडवायचा प्रयत्न करत आहोत. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर अनुराधा ओक. त्यांच्याकडनं बरीच माहिती करून घ्यायची आहे, पण आता वेळ झाली आहे का ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती संजीवन योगोपचाराबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अनुराधा ओक. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा. पण तुम्ही मगाशी डॉक्टर आम्हाला सांगत होता की साधारणतः जेव्हा आपण आसनानं सुरुवात करतो किंवा एखादी व्याधी घेऊन जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतो तेव्हा तुम्ही त्यांना काही आसनं सुचवता, पण ह्या व्याधीची जी तीव्रता असते ती किती असली पाहिजे की ती व्यक्ती आसनं करू शकते? व्याधीची तीव्रता कितीही असली तरी आसनं करू शकते, कारण जितकी तीव्रता जास्त तितकी गरज जास्त. इतर कुठल्याही उपचाराबरोबरीने, म्हणजे ज्या काही पॅथीची औषधं ते घेत असतात त्याच्या बरोबरीने त्याला सपोर्टिव्ह म्हणून जर आसनांचा अभ्यास केला तर आरोग्य मिळायला जास्त फायदा होतो. इथे आपण एक संख्या रेषा बघणार आहोत. ज्या संख्या रेषेवर 0 म्हणजे दुःखमुक्ती आहे आणि डावीकडे व्याधी आहे. ती व्याधी किती तीव्र आहे तर तुम्ही किती मागे आहात त्याच्यावर ठरतं, की -5 वर आहात म्हणजे 0 पासून 5 घरं मागे आहात. 0 यायला 5 वेळ आहे आणि नंतर आरोग्य सुरू होणार आहे. त्यामुळे आधी दुःखमुक्ती आणि मग आरोग्य. त्यामुळे दुःखमुक्ती कधी होऊ शकेल तर कोणाचीही. तिथे तो ॲरो आपण N नंबर पर्यंत नेलेला आहे. त्यामुळे कोणाचीही दुःखमुक्ती होऊ शकते. फक्त दुःखमुक्ती होणं यासाठी लागणारं ड्युरेशन नॅचरली वेगळं असतं. 10 दिवसामध्ये पहिला बेसिक कोर्स करावा लागतो आणि तो कोर्स केल्यानंतर हळूहळू जसं जसं त्याच्यामध्ये सुधारणा होते. दुःख याच्यामध्ये दु आणि ख असे 2 शब्द आहेत, ज्याच्यामध्ये दु म्हणजे नादुरुस्त झालेला, ख म्हणजे अवकाश. तर अवकाश किती नादुरुस्त त्याच्या पर्सेंटेजवर ड्युरेशन किती ठरतं. बरोबर. डॉक्टर, ही जी व्याधी होणारे जे पेशंट आहेत ते असं मी सांगू शकत नाही की आपल्याला 50 नंतर दिसतील, 60 नंतर दिसतील. आजकाल तर बघायला गेलं तर तिची वयोमर्यादा फार मागे आलेली आहे. याबद्दल आपण काय सांगाल? स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी असल्यामुळे मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे बसण्याची स्टाईल, उभं राहण्याची स्टाईल, पुढे वाकून झुकून कामं करण्याची स्टाईल ही प्रत्येकाचीच इतकी बदललेली आहे आणि त्याचा अवेअरनेस लहानपणापासून दिला गेला पाहिजे. शाळेमध्ये त्याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. पण शाळेचं शिक्षण देत असताना तिथलीच बेंचेस इतके वाईट असतात की माझ्याकडे 16 वर्षाचा 10वीतला मुलगा आहे, तो त्याची अचानक उंची वाढलेली असते, तो शेवटच्या बेंचवर तिरका बसतो म्हणून त्याचा स्पाईन तिरका होतो. ओहो हो. आणि तसंच होत नाही तर पुढे जाऊन इथे जर तुम्ही बघितलात तर अशा प्रकारे त्याचे मणकेही घसरून पुढे येतात, कारण त्याचं टेन्शन कमी झालेलं असतं. व्यायामाच्या नंतर काही काळानंतर ह्याचा आफ्टर दिसला, तो 5.7 mm मध्ये झुकलाय पुढे मणका, तो हळूहळू 3.1 पर्यंत जातो, नंतर तो 0 सुद्धा होऊ शकतो. हो. पण मी काय म्हणते डॉक्टर, हा जो तुम्ही जो एक्सरे दाखवलाय तो साधारणतः तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे 16 वर्षाचा मुलाचा आहे, पण हाच फरक आपल्याला वयाच्या 60व्या दिवशी दिसू शकतो का? 60व्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारच्या डिफॉर्मिटी देऊ शकतात, कारण मणका तोच राहतो, फक्त झीज अधिक झालेली असते. त्यामुळे डिफॉर्मिटी बदलून येण्यासाठी तो 16 वर्षाचा मुलगा 3 महिन्यात बरा होतो, पण 60ला मे बी वर्ष सुद्धा लागू शकतं. पण ही नैसर्गिकच उपचार पद्धती असल्यामुळे सेफ आहे. रोज काही ना काहीतरी व्यायाम करायचा, तर तो आपल्या जी झुकलेली कंबर आहे त्याच्यावर केला तर त्याचा इफेक्ट जास्त होतो डेफिनेटली. आणि त्याचा फायदा असा होतो की तुमचा कॉन्फिडन्स वाटतो की मी माझा स्वतःला बरं करू शकणार आहे. त्यामुळे 60च्या व्यक्तींनी सुद्धा असं खचून जाण्यापेक्षा, कारण ऑपरेशन हा पर्याय डेफिनेटली आहेच, उपलब्धच आहे. आपण ऑपरेशन कधीही करूच शकता, पण ते कधी करायचं जेव्हा तुमच्याच्यानी तुम्हाला स्वतःला बरं करता येणं शक्य नाहीये. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं.
तुझं तुझं स्वास्थ्य तुझ्या हातात आहे हा कॉन्फिडन्स निर्माण करायचा. बरोबर. जसं झुकलं तसंच परत आणायचं, हे तंत्र शिकायचं. नक्कीच. आपण अधिक माहिती करून घ्या. पण सुरेखा आपल्याला प्रश्न विचारतात अकोल्याहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, दोघींनाही नमस्कार. 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 मला स्लीप डिस्कचा त्रास झाला होता 3 वेळा 5-6 वर्षामध्ये. आणि तसं मी योगासनं वगैरे चालू केले, फक्त जास्त पुढे न वाकायचे, फक्त मागे वाकायचे योगासनं केले, तरी तसा फरक आहे. पण मला कंटिन्यू मला जास्त वेळ बसलं की कंबर दुखते, जास्त उभं राहिलं तरी दुखते, आणि जास्त झोपलं तरी दुखते. अच्छा, म्हणजे असा त्रास होत आहे मला. तुमचं वय तर किती मी आता? हा? वय किती आहे आता? माझं वय आहे 51. 50. तुम्हाला स्लिप डिस्कचा त्रास आहे असं कसं कळलं तुम्हाला? मला म्हणजे एकाएकीच कमरेला वाकल्यानंतर उठता येईना परत सरळ. आणि तुम्ही घ्यावी लागली. तुम्ही कोणकोणती कामं खूप झुकून करता का? तुमचा व्यवसाय काय आहे? गृहिणीच आहे मी. गृहिणीच आहात, घरातच कामं करताय. बरोबर. हा हा. खरं तर असं काही नसतं की आपण गृहिणी असतो, जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक वेळी आपल्याला कामाचं स्वरूप वेगवेगळं असतं. तर त्याच्यामध्ये काही हे नाही की आपण जरा जास्तच कामं करत असतो असं म्हणायला काही हरकत. बरोबर. आता त्यांचा जो प्रॉब्लेम आहे स्लिप डिस्क, आता हा इतका कॉमन प्रॉब्लेम झालाय, स्लिप डिस्क असं म्हणतात. पण ती स्लिप कशाने झाली? कारण रचना बदलली. रचना कशाने बदलली? कारण तुम्ही जेव्हा झुकून कुठलीही वस्तू उचलता तेव्हा त्याचं टेन्शन कमरेचे स्नायू घेत असतात. आता सलग सतत झुकून उचलणं ही कृती जर तुम्ही करत असाल तर जितक्या किलोचं वजन तुम्ही उचलता त्याच्या 4 पट वजन कमरेवर येत असतं. याचा अर्थ ही सारखी ऍक्शन करता करता त्या स्नायूंची ताकद कमी होते, म्हणून झुकणं ही कृती आपल्याला करणं शक्य होत नाही. म्हणून आता इथे जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे बेल्ट्स कमरेला बांधून ठेवले तर कंबर उचलणं जी झुकली आहे ती इथून झुकते, त्यामुळे ही जी जांघेची रचना आहे ती बदलते आणि ती उचलून ठेवायची. आणि अशा प्रकारचे एक्सरसाइज त्याला दिले जातात की ज्याच्यामुळे एलिव्हेटेड कंबरला, इथे जी कंबर वर उचलली त्याच्यामुळे कमरेवर येणारा ताण जो आहे इथला तो ताण पूर्णतः जातो. आणि हे जे खाली ओढण्याचं तुम्हाला शेपूट दिसतंय हे ओढल्यामुळे त्या म्हणतायत की मी मागे झुकण्याचे व्यायाम करते, पण मागे झुकत असताना कंबर जर खाली ओढलीच गेली नाही तर नुसतं झुकताना फक्त इथे पुन्हा एकदा कमरेवरच ताण येतो. त्यामुळे स्ट्रेच करत असताना पोटापासून ताण घेतला पाहिजे आणि मग कंबर खाली गेली पाहिजे. म्हणजे जो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध गतीने जो क्रिएट करायचा आहे फोर्स तो पुढच्या बाजूनी आहे आणि गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने फोर्स आहे तो मागच्या बाजूनी आहे. बरोबर. जो उलट झालं, पुढे झुकल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशा डोकं झाली आणि गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने पुढे झुकल्यामुळे जो